सर, एक आंदोलन सुरू झालेलं आहे ई चलन संदर्भामध्ये आहे ते सर्व वाहतूक सुधार संघटना एकत्र येत आहेत. खास करून पुण्यात काही ट्रक बस थांबवलेले आहेत, कळंबोलीला थांबवलेले आहेत, चेंबूरमध्येच पडले आहे. सोमवारी वाहतूकदारांच्या सर्व संघटनांशी आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांना विनंती केली होती की आजपासून जो तुम्ही संप पुकारणार आहात तो पुकारू नये, कारण त्यामुळे परिस्थिती राज्यामध्ये वाईट होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहे, आखाती देशामध्ये युद्धाचं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अर्थव्यवस्थावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. परंतु त्यांनी मात्र ई चलन पूर्णतः बंद व्हावं किंवा ई चलनामध्ये सुधारणा व्हावी ह्या संदर्भातलं निवेदन दिलं होतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मला त्या संदर्भात पत्र दिल्यानंतर आम्ही एक समिती नेमणूक केली होती समितीची, आणि त्या समितीचा अहवाल जो आहे तो आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. मी आजही काही वाहतूकदारांच्या प्रतिनिधींशी बोललो आणि त्यांना आजही मी आवाहन केलं की ह्या सगळ्या परिस्थितीमुळे राज्याची म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये काही प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते आणि जनजीवन जे आहे ते विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळे माझ्या विनंतीला आपण मान द्यावा. त्यामुळे मी आज असा निर्णय घेतलेला आहे की काल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. चर्चेअंती जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला आहे त्यावर पोलीस खातं आणि वाहतूक खातं म्हणजे RTO डिपार्टमेंट यांचे समन्वय साधून अधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात एक बैठक घेऊन वाहतूकदारांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझी राहील. तशा प्रकारचं पत्र मी आत्ताच वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींना देतोय, जेणेकरून त्यांना आत्ताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा आणि त्यामुळे समन्वय साधण्याचा प्रयत्न शासन आणि वाहतूकदारांच्या माध्यमातून आमचा अजूनही चालू आहे आणि निश्चितपणे त्याला यश येईल याची मला खात्री आहे. राज्यसभेसाठी नावं होत आहेत, कुठली दोन नावं आहेत राज्यसभेसाठी? सांगितलं की ज्या पद्धतीने खरं तर वर्षभरापासून या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही पाठपुरावा करतोय, मात्र तिथून कुठल्याही पद्धतीचं नाही. एक गोष्ट मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की चलनाच्या माध्यमातून म्हणजे जे ई चलनावर त्यांचा मुख्य आक्षेप आहे, ई चलनाच्या माध्यमातून शासनाचा महसूल वाढावा ही भूमिका शासनाची नाही. फक्त वाहतूकदारांना शिस्त लावावी, त्यांनी योग्य प्रकारे वाहतूक करावी, नियमाचं पालन करावं, काटेकोरपणे पालन करावं, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही ही भूमिका शासनाची आहे. ई चलनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून काय शासन त्याचा विनियोग आपल्या अर्थसंकल्पीय कामामध्ये करून तो काही वापर करत नाही, परंतु त्यांचा गैरसमज असा झालेला आहे की ई चलन हे महसुलाचं त्यांनी उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण केलेला आहे. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की ई चलनामध्ये ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि RTO डिपार्टमेंट हे दोन्ही डिपार्टमेंट असतात आणि त्यांचंही काही ठिकाणी म्हणणं जे आहे ते योग्य आहे, काही ठिकाणी त्याचा अतिरेक होत असतो, हे आम्ही सुद्धा मान्य केलेलं आहे बैठकीमध्ये. परंतु शेवटी ते सर्व समन्वय साधण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि त्या संबंधित खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्येच हा तोडगा काढू शकतो आणि शासन सकारात्मक आहे. अजूनही मी आपल्या माध्यमातून वाहतूकदारांना सांगू इच्छितो की ई चलनाच्या माध्यमातून महसूल वाढवणं हे शासनाचा उद्देश नाही आहे, फक्त शिस्त लागावी ह्याच शासनाचा उद्देश असल्याकारणानं ई चलनाचा निर्णय 2019 साली घेतला गेला आहे आणि त्यावरही काही उपाययोजना करण्याची भूमिका शासनाची आजही आहे. नावं कधी जाहीर होणार राज्यसभेची? दोन उमेदवारांची दोन्ही नावं जाहीर होत नाहीये. आज किती राज्यसभेसाठी शिवसेनेकडे भंडारा गोंदियाचे खासदार आहेत प्रशांत पडोळे, त्यांनी देवरी RTO चेकपोस्टवरती अशा प्रकारे अवैध वसुलीचं प्रकरण पुढे आलं होतं. एकंदरीत पूर्ण वाहतूकदारांना अनेक खासदारांनी आमदारांनी ह्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत. जे चेकपोस्टवर आहे त्या चेकपोस्ट खरं तर शासनानं पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अदानी कंपनीला ते चेकपोस्ट चालवायला दिलेले असल्याकारणानं अदानी कंपनीबरोबर, कारण त्यांनी त्या ठिकाणी खर्च केलेला आहे चेकपोस्टवर, तो खर्चाची भरपाई ते शासनाकडून मागतायत आणि ते अवाढव्य आहे, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याबरोबर निगोशिएशन शासनाचं चालू आहे, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांची आणि परिवहन खात्याची स्पष्ट भूमिका आहे की
की ते चेकपोस्ट सगळे बंद व्हावे आणि बंद करण्याच्या संदर्भात उपाययोजना चालू आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हे चेकपोस्ट लवकरात लवकर बंद करण्याचा शासनाचा हा निर्णय झालेला आहे. आता उत्तर राज्यसभा द्यावं लागेल. निवडणूक ही राज्यसभा. बिनविरोध करणार आहे की कशी असणार आहे? दोन नावांची नावं कधी जाहीर होणार? थोडाच वेळ बाकी आहे. बघा, शिवसेनेमध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 11 वाजता त्या संदर्भातील घोषणा माननीय मुख्य नेते करतील. त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला थांबायला काही हरकत ज्योती नाही असं वाघमारेचं मला नाव वाटतं. समोर आल्यामुळे एवढ्या कुणाची वर्षापासून नावं संवाद असेल? असलेल्यामध्ये सर्वसामान्य नाराजी शिवसैनिकाला वाटते. सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची भूमिका शिवसेनेची आधीपासून आहे. जो शिवसैनिक संघटनेला बळ देईल, ताकद देईल, संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, त्यांनी अहोरात्र परिश्रम करून संघटना वाढवण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याची भूमिका ज्या शिवसैनिकांनी घेतलेली आहे त्याला उमेदवारी मिळेल एवढं नक्की.